नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींच्या निवडणुका या जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली। अशातच महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येत निवडणुका लढवणार की नाही या संदर्भात अद्याप कोणत्याही नगर परिषद किंवा नगरपंचायतीत स्पष्टता नाहीये। यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आघाडी संदर्भात अजून मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाकडून कोणताही प्रस्ताव न आल्यानं तिसरी आघाडी होण्याची तयारी दर्शवली आहे, अशी ही चर्चा आहे। बघा, काल निवडणूक आयोगाने आपली पत्रकार परिषदेमध्ये नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला। आम्हाला अपेक्षा होती की सोबतच ते जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा सुद्धा कार्यक्रम जाहीर करतील, पण ज्या पद्धतीनं मी काल त्यांची पत्रकार परिषद, त्या निवडणूक आयोगांची जी पत्रकार परिषद ऐकत होतो, ज्या प्रकारची जी भाषा होती ती भाषा कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार असतील किंवा इतर जे नेते मंडळी आहे त्यांच्या भाषेची साम्य असणारी मला निवडणूक आयोगाची भाषा वाटली। त्यामुळे वारंवार जे आम्ही आरोप करत होतो की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीचं कुठेतरी साटेलोट आहे की काय, त्या आरोपाला पुष्टी देणारी कालची पत्रकार परिषद होती, त्या भाषेवर मला दिसतंय। तरी पण एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही आता निवडणुकीच्या तयारीला लागलो आहेत। 100% निवडणुका आम्ही आमच्या ताकदीने आम्ही लढवणार आहे आणि इतर समविचारी पक्षांना सोबत घेणार आहोत आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।